नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत आहे. बघा, आज तर आम्ही निघालो होतो एका वेगळ्या कामासाठी आणि अचानक आम्ही जसं जसं पुढे पुढे जात होतो तसं तसे आजूबाजूचे जे वातावरण आहे ते बदलत चालले होते. आणि खरंच मला तर ती आठवण झाली की ये मौसम का जादू है मितवा ना. किती म्हणजे ते हिंदी पिक्चरमधलं जे आहे की मौसम किती पटपट बदलू शकतो. आणि अशा प्रकारे मौसम हा असं सुंदर शुभ्र आकाश दिसत होते, आजूबाजूला सुंदर असं वातावरण होतं. आणि अचानकच काय झाले की अचानक हळूहळू वातावरण बदलत चालले. आणि मग मला व्हिडिओ घेण्याचा मोह काही थांबवू शकले नाही आणि मग मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली. बघूया नक्की तो काय मोह होता आणि कशा प्रकारे मी ते व्हिडिओ घेतले आणि ते वातावरण कसे होते. चला तर मग आज आपण एलिझाज कॉर्नरमध्ये काहीतरी वेगळं हे निसर्गाबद्दल पाहू. जसं जसं आमचा प्रवास पुढे पुढे आम्ही चाललो होतो तसं तसं वातावरण हे पूर्ण असं बदलत गेलं होतं. ज्या ठिकाणी आम्ही होतो तिथे एक घाट सुरू झाला होता आणि घाट सुरू झाल्यावर अचानकच वातावरण पूर्ण असे बदलले. म्हणजे आम्ही कुठे होतो, कुठून आम्ही आलो, रस्त्यामध्ये आम्हाला वेगळं आणि छान वातावरण बघायला मिळालं. आणि या ठिकाणी या घाटामध्ये अशा प्रकारचे वेगळे वातावरण म्हणजे पहाटे पहाट म्हणू शकतो आपण याला. पहाटेमध्ये जसं वातावरण असतं अंधुक असा प्रकाश, पण इथे तर तसं काही नव्हतं. इथे म्हणजे दिवसा ढवळ्या दुपारी 1-2च्या सुमारास आम्ही हा आमचा प्रवास करत होतो. आणि खरं तर आम्ही बाहेर असंच निघालो होतो, पण इथं हा जो प्रवास बघायला आणि हे वातावरण बघायला सुरुवात केली ना, मग तर काय आम्ही एकदमच असं छान वाटायला लागलं. आणि बघा, पूर्ण हे धुकं जे आहे या धुक्यामधून आपण चाललेलो आहे. आणि धुक्यामधून सर्व जे वाहनं आहे त्यांचा आपोआपच जो स्पीड आहे तो कमी होत चालला होता. इंडिकेटरचे बटणं ऑन होते, पार्किंगचे लाईट्स ऑन होते, त्याचप्रमाणे फॉग लाईट्स ऑन होते सगळ्यांचे. आणि सर्व जी शांतता आहे ती अचानकच पसरली. वातावरणामध्ये थंडावा हा निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आजूबाजूला नेहमी दिसणारे डोंगर, नेहमी दिसणारे जे झाडं आहेत ते झाडं एकदम धुंद असे मंद असे हलके फुलके दिसत होते, दिसतच नव्हतं. आणि सर्व जे प्रवास आहे हा अशा प्रकारे सुरू झाला. काही लोक या वातावरणामध्ये छान प्रकारे मजा घेत होते. मी तर सध्या ती मजा आणि रस्त्यामधून जाता जाता एका ठिकाणी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. कारण बरेचसे असे लोक काहीतरी ठिकाणी थांबून थोडासा निसर्गाचा या वेगळ्या आनंदाचा या वेगळ्या निसर्गाच्या मोहामध्ये ते पडले होते. आम्हीसुद्धा तिथे गेलो आणि आम्हीसुद्धा एक वेगळा आनंद आणि थोडेसे फोटोज काढायची मजा घेतली. बघा, कितीतरी हायवे आहे हा आणि पूर्ण वातावरण हे असं पूर्ण धुराळा पसरलेला होता धुक्यांचा. धुक्यांचा धुरळा हे थोडंसं वेगळं वाटतं. हे एक झाड असं शांत प्रकारे उभं होतं आणि आम्हाला सांगत होतं की मी बघा किती छानपैकी मजा घेत आहे. लांब लांबचे झाडं देखील एकदम असे पुसट दिसायला सुरुवात झालेली होती. आणि म्हणजे एक 10 फुटानंतर तर काही दिसतच नव्हतं. आणि इथं मोठमोठ्या दऱ्या आहेत आणि या दऱ्या देखील रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक गाड्या ह्या अंधुकलेल्यासारख्या दिसत होत्या. काही लोक इथे फोटोशूट करत होते आणि काही वेगवेगळ्या बघा, हे जे झाड आहे ना किती अंधुक झालेलं आहे, शांत असं स्तब्ध आहे. सर्वीकडचे लाईट्स चालू आहेत, लोक फोटो काढण्यामध्ये मग्न आहे. आणि एक्झॅक्टली लोणावळा खंडाल्यामध्ये महाबळेश्वरमध्ये जसं वातावरण असं असते तसे हे वातावरण तयार झालेले होते. पाऊस देखील थोडासा झिमझिम असा भुरभुरी असं सुरुवात झाली होती पावसाची. म्हणजे पाऊस जर पडला असता भरपूर तर हे जे धुकं आहे ना हे गेलं असतं. पण पावसाने काय केलं, तिकडं स्थगिती घेतली आणि हे आम्ही पुढच्या प्रवासाला परत एकदा निघालो. आपल्याला तर असंच जायचं होतं, आम्ही सहजच असं निघालो होतो. आपल्याला कोणतं ध्येय असं गाठायचं नव्हतं, कुठे काही करायचं नव्हतं. आणि पुढे जात जात आम्ही अशा वेगवेगळ्या अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहत होतो. छान वाटत होतं, वातावरण सुंदर होतं आणि चहा पिण्याची आपल्याला तलब झाली. चहा प्यावंसं वाटलं, पण सगळीकडे अंधार म्हणजे सर्वीकडं धुकं पसरलेले होते.
आणि अशा या धुक्यामध्ये मजा तर खूपच येत होती, खूप छान वाटत होतं. खरं पाहायचं म्हटलं ना तर आम्ही बिलकुल या जी निसर्गाची ही वेगळी किमया आहे याचा अंदाज घेतलेला नव्हता. सहजच घराबाहेर पडलो होतो आणि या सहज घराबाहेर पडल्यानंतर आम्हाला अशा प्रकारे सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही एक छानपैकी आमची लाँग ड्राईव्ह केली. आणि निसर्ग किती छान असतो, निसर्गामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि खरंच ही निसर्गाची किमया ही तर अद्भुतच आहे. आणि अशा या धुक्यांमध्ये आपला प्रवास अजून पुढे पुढे चालू झाला होता. आणि अशा या वातावरणामध्ये आम्ही एका ठिकाणी एक स्टॉप घेतला. त्या ठिकाणी चहा वगैरे प्यायलो आणि पुन्हा एकदा आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. काहीतरी आम्ही ब्रेक घेतला, स्नॅक्स घेतलं आणि पुन्हा एकदा परतीचा प्रवास जेव्हा सुरू केला, पूर्ण आजूबाजूचं वातावरण छान असं प्रफुल्लित होतं. लोकांना विचारलं, नेहमी असं इथे होते का? तर ते म्हणाले, नाही, हे आजच बहुतेक आजच दिसत होतं आणि मध्ये 1-2 दिवसापूर्वी इकडचे वातावरण अशाच प्रकारचे होते. म्हणजे असं हे क्वचितच पाहायला मिळते. जी ही निसर्गाची किमया आहे ती आम्हाला अनुभव घेण्यासाठी मिळाली. सर्वीकडे सर्व प्रवास हा सर्व गाड्या ह्या एकदम स्लो झाल्या होत्या, हळूवारपणे चालत होत्या, कारण एकमेकांची काळजी घेणं गरजेचं होतं. आणि समोर तर काही दिसत नव्हतं. धुक्यामधून मला एक गोष्ट शिकायला मिळाली आणि कदाचित तुम्हाला देखील ती माहीत असेल. आपल्याकडे खूप समस्या असतात, खूप प्रॉब्लेम असतात आणि जेव्हा आपण त्या समस्या ते सर्व धुक्यासारखे असतात. एक एक पाऊल पुढे टाकतो ना, तेव्हा आपोआपच आपला तो मार्ग क्लिअर दिसत जातो. आणि तसंच आम्ही जसं गाडी आपली पुढे होत होती, या धुक्यामधून म्हणजे लांबून आम्हाला रस्ता दिसत नव्हता. पण जेव्हा जेव्हा आम्ही जवळ चाललो होतो, तर रस्ता आमच्यासाठी क्लिअर होत चाललेला होता. म्हणजे ह्या धुक्यामधून देखील आपल्याला आपला रस्ता दिसत असतो. तसेच आपल्या जीवनाबद्दल आहे. म्हणजे धुक्याकडून ही गोष्ट मला पाहायला आणि एक शिकायला मिळाली. खरंच धोके म्हणजे आपल्या जीवनातली एक समस्या आहे असं आपण समजूया. आणि जसं आपण धोक्यामधून आपल्याला रस्ता मिळतो तसे त्या समस्याचं सोल्युशन मिळण्यासाठी आपण त्या समस्यांचा सामना करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण सामना करतो ना, तेव्हा खरंच आपल्याला रस्ता एक मिळत असतो आणि योग्य प्रकारे रस्ता मिळाल्यावर आपण आपला जो प्रवास आहे, आपले मार्ग आपण व्यवस्थित काढत असतो. सो आय होप तुम्हाला हा माझा हा एक्सपिरियन्स तुम्हाला आवडला असेलच. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत एलिझाज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, एलिझाज कॉर्नरला अजूनपर्यंत तुम्ही एलिझाज कॉर्नरला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. असे वेगवेगळे अनुभव आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलमधून पाहायला मिळतील. आणि हो, स्वतःची काळजी घ्या आणि असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटायला येत राहील. तोपर्यंत जिथे आहे तिथे खुश राहा, स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी आपण घेतच असतो. आणि बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स अँड फॅमिली.